तुम्ही पण तुमच्या मुलांना अशा प्रकारे ओट्स खाऊ घाला. मुलं खूप आवडीने खातील आणि मुलांचं वजन खूप लवकर वाढेल आणि तब्येतीला पण हेल्दी राहतील. असं जर तुम्ही खाऊ घातलं तुमच्या मुलांना तर. त्यासाठी मी ओट्स घेतलेले आहेत. कांदा, लसूण, टोमॅटो कापून घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे एक आणि कढीपत्ता घेतलेला आहे. गॅसवर कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं, त्यानंतर जिरे टाकायचे, लसूण टाकायचा, मिरची टाकून घ्यायची, कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकून घ्यायचा, टोमॅटो टाकायचं, परतून घ्यायचं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं, हळद टाकायची, थोडं धने पावडर टाकायचं आणि मिक्स करायचं. त्यानंतर मिरच्या काढून टाकायच्या, नाही तर जास्त वेळ राहिलं तर खूप जास्त तिखटपणा येतो त्यामुळे. त्यानंतर पाणी टाकायचं. चांगली उकळी आली का त्यामध्ये मग ओट्स टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिट चांगलं शिजू द्यायचं त्यांना. बघा आता ओट्स शिजून तयार आहे. आता मॅशर घ्यायचं आणि मॅशरने मॅश करायचं किंवा तुम्ही असं सुद्धा खाऊ घालू शकता. तुमचं बाळ जर मोठं असलं तर आणि थोडं लहान असलं 1.5 वर्षाच्या वरती ते तर मग असं मॅशरने मॅश करून खाऊ घालायचं. अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या मुलांना नक्की खाऊ घाला. मुलं खूप आवडीने खातात. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.